पाहता एका बाजूला नवी मुंबईचा खेळाडू जयेश पाटील आणि दुसऱ्या बाजूला उरण तालुक्यातील वेशवी गावचा हा 40+ खेळाडू समर्थ कडू, ज्यानं नुकतीच 10 ते 12 दिवसापूर्वी 40+ या ओपन क्रीडा स्पर्धेची बाईक जिंकलेली आहे. नाव आहे समर्थ कडू. रितेश पोद्दार पोलिंगसाठी आलाय. ओव्हर नंबर 1 मध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरुवात करत असताना स्ट्रायकिंग इनला खेळण्यासाठी जयेश पाटील तयार. पहिला बॉल रितेशचा, पहिलाच बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये काऊ कॉर्नरला प्रोटेक्शन ठेवलेलं आहे, त्यामुळे सिंगलच मिळताना दिसते जयेश पाटीलला. सिंगलनं आपलं खातं उघडलंय आणि या सिंगल बरोबर संघाचा स्त्री गणेश सुद्धा झालेला आहे. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड त्यात लागली गेली 1. खूप चांगली स्पर्धा. प्रवीणदादा म्हात्रे जे नवी मुंबई शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत, त्याचबरोबर माजी युवा विस्तारक महाराष्ट्र राज्य, त्यांच्या संकल्पनेतून ही साकारलेली ही स्पर्धा दरवर्षी आम्ही तुमच्या भेटीला घेऊन येतो. यावेळेस पहा चेंडूला ओव्हर पिच बॉल ग्लान्स केलाय. 2 क्षेत्ररक्षक धावतायत. फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय, परंतु तिथे खूप चांगली फिल्डिंग केली जाते डीप फाईन लेगच्या दरम्यान. तोपर्यंत 2 धावा ते मिळताना दिसतील. समर्थ कडूचं खातं उघडलंय आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 3. धर्मवीर चषक तुम्ही पाहताय. या स्पर्धेची अखंडित तेवता 23 वर्ष इथे पूर्ण करत असताना ही स्पर्धा. गोलंदाज तयार रितेश पोद्दार राऊंड द विकेटने समर्थ कडूसाठी. यावेळेस पहा ओव्हर पिच बॉल उडवलाय. लपटे टॉप ड्राईव्ह स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफच्या वरून बॉल सीमारेषच्या पलीकडे. मागच्या मॅच मध्ये विघ्नेश ऑन साइडला षटकार ठोकला होता खाता खोलत असताना, परंतु इथे लॉंग ऑफच्या वरून ठोकलाय समर्थ कडून हा बिग षटकार. भरपूर चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला सुरू आहे समर्थ कडूच्या माध्यमातून. कारण की त्यांनी वक्तव्य केलं होतं ज्यावेळेस मॅन ऑफ द मॅच मिळाली होती की सलग मी डे नाईट 10 दिवस मॅच खेळतोय, त्यामुळे थकावट जाणवते, पण स्लॉटमध्ये आलेला बॉल जरी तो रात्री झोपला नसेल तरी देखील तो सीमापार घालू शकतो. इतकं चांगलं क्रिकेट तो खेळला. यांना सरावाची गरज नाहीये. आणखीन एक चांगला फुलटोस ऑन साइडला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. बॉल जाईल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार लगावल्यानंतर समर्थ कडूच्या प्ले मध्ये मागच्या मॅच मध्ये याच जोडीने 39 धावा 2 षटकामध्ये जमवल्या होत्या. आताच त्याच दिशेने जात असताना सुरुवात दमदार केली आहे समर्थ कडूच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 13. बॅकफुटला जाऊन थोडासा अपीश खेळण्याचा प्रयत्न, थर्डमॅनच्या वरून थोडासा अप्पर कर काढण्याचा प्रयत्न होता. बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल डॉट आहे. हा बॉल सक्सेस करून दाखवला रितेश पोद्दारनं. पॉवर प्लेचं पहिलं षटक असं म्हटलं जातं क्रिकेटच्या रंगमंचावरती रिहर्सल नसते तर तुम्हाला परफॉर्मन्स द्यावा लागतो आणि तोच परफॉर्मन्स सातत्यानं देत असताना समर्थ कडू या क्रीडांगणाच्या आतमध्ये. यावेळेस पहा फटका फसलाय. जीवित मात्र येतोय बॉलच्या खाली. कुठलीही चूक केली नाहीये. त्याला माहिती आहे ही विकेट आपल्या टीमसाठी किती महत्वाची आहे. खूप चांगला झेल टिपत असताना फलंदाज समर्थ कडू बाद. पहिला धक्का गोपीदादा प्रतिष्ठान या टीमला. केला होता, अगदी हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न केला होता, पण एलिव्हेशन नव्हतं या फटक्यावर, त्यामुळेच जीवित मात्र एक खूप मोठा अंतर गाठून मात्र एक झेल पकडला आणि समर्थ कडूला परतावं लागलं. पहिला धक्का लागतोय गोपीदादा प्रतिष्ठान टीमला. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. येस, पहिलं षटक इथे संपलेलं आहे. फटका मारत असताना समर्थ कडू तर डोकं थोडंसं वर गेलं. मिसटायमिंग जो रिॲक्शन टाइम असतो फटक्याचा तो मात्र चुकला समर्थ कडूचा. बॅट अँड बॉलचा कनेक्शन परफेक्शन झालं नाहीये, त्यामुळे बॉल हवेत गेला, हवेत केला आणि तिथे वाईडिश लॉंगॉनला जो क्षेत्ररक्षक होता जीवित मात्रे त्यानं लॉंगॉनच्या दिशेने अगदी पळत येऊन तो झेल टिपलाय. खूप चांगला झेल. पहिला धक्का. टीमची धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ
संपल्यानंतर 13 या आकड्यावरती आता नवीन बॅटर बॅटिंगसाठी आल्या मैदानामध्ये रोहित पुजारी, मॅन फ्रॉम महापे टीमला बिलॉंग करतो हा खेळाडू रोहित पुजारी. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 मध्ये मोहीन माफ करा, पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी मोहीनचा पहिला बॉल अगदी सरळ रेषेमध्ये गेला विकेट किपरच्या हातामध्ये. जयेश पाटीलला बीट केली या चेंडून, डॉट बॉल. यावेळेस पहा पुलर लेनचा बॉल इनफिल्डच्या भरून केलेला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे पकडला चेंडू, तोपर्यंत 2 धावा ते मिळत आहेत जयेश पाटीलला. 2 रन आपलं स्कोअर पुढे जातोय. टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्डवरती आहे 15 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या, 1 विकेट प्राप्त केलाय. समर्थ कडूची विकेट ही महत्वाची, एक विकेट फॅक्टर म्हणून समर्थ कडू या विकेट कडे पाहिलं जातं. फुलटॉस बॉल परफेक्शन नाहीये, मिस्टामिंग स्ट्रोक आहे डीप मध्ये. वाईडिश लॉंगनला पुन्हा एकदा जीवित मात्र फेकी करतोय. तत्पूर्वी 2 धावा मिळताना दिसत आहेत जयेश पाटीलला. आणि पुन्हा एकदा या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती. रन झाले 17. थोडासा शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. एखादी मोठी इनिंग खेळावी लागेल गोपीदादा प्रतिष्ठान या टीमला. ओहो, इथे वाईड यॉर्कर अबे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर टाकला हा बॉल. मोहीननं खूप चांगली गोलंदाजी, सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. व्हेरिएशन आहे प्रत्येक बॉल मध्ये, काहीतरी नाविन्य करण्याचा प्रयत्न इथे मोहीनच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी, अप्रतिम चेंडू इथे टाकले जात आहेत. यावेळेस पहा ओव्हर पिच बॉल डिग आउट केला, ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना वाडिश लॉंगरला क्षेत्ररक्षक जातोय, तोपर्यंत सिंगलच मिळताना दिसेल. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्डवरती 18 धावा. त्याच दरम्यान या स्पर्धेच्या निमित्तानं वाशी 40+ चे खेळाडू उत्तम हिरामन पाटील यांचं आगमन झाले. त्याचबरोबर कुपरीगावचे 40+ चे खेळाडू उत्तम भोईर यांचं देखील आगमन झालं. त्यांचं सगळ्यांचं सरस स्वागत आहे. यावेळेस पहा फटका फसलाय, हवेत खेळलाय स्वतःच्या फलथ्रू मध्ये. मोहीननं हा झेल पकडत असताना फलंदाज बाद होतोय. रोहित पुजारी बॅक टू डकआउट. दुसरा धक्का गोपीदादा प्रतिष्ठान या टीमला. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती. बघा मागच्या 2 षटकामध्ये जर पाहिलं तर शेवटच्या बॉलवर विकेट प्राप्त झाली आहे. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर आपण जर पाहिलं तर समर्थ कडू बाद झाला आणि या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर रोहित पुजारी बाद झाला. 2 गडी बाद, 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. अगदी बरोबर आहे. सुरुवातीच्याच पहिल्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती विकेट काढली समर्थ कडूची रोहित पोद्दारनं. आणि या सेकंड ओव्हरमध्ये मोहीननं शेवटच्या बॉलवरती विकेट काढली रोहित पुजारीची. आता नवीन बॅटर मैदानामध्ये बॅटिंगसाठी अजिंक्य लाडो. दिबिशा 11 ऐरोली या टीमकडून सातत्यानं क्रिकेट खेळत आहे आणि अनेक स्पर्धा गाजवल्या त्या खेळाडूंना. गत वर्षी फॉर्ममध्ये असलेला हा खेळाडू अजिंक्य लाडो मैदानामध्ये दाखल झालाय 4थ्या क्रमांकासाठी इन ॲट नंबर 4. आणि आता ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती आलाय सोनूबिन. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी ओव्हर द विकेटने सुरुवात करतो. स्ट्रायकिंग इनला तुम्ही पाहताय जयेश पाटीलला. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग. ती शॉट भरतुलाच्या आतमध्ये आहेत. एक बॅकवर्ड गली आणि पॉईंटच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पंच सिग्नल करतायत व्हाईट बॉल. धनंजय कोहली सर, खूप चांगली पंचांची भूमिका आणि त्याला 7 लाभते. स्क्वेअर लेग पंच बंटी कांबली सरांची. खूप चांगली पंचांची भूमिका आजही पार पाडत असताना हे तिन्ही पंच. एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 19. हा बॉल थोडासा थांबलाय, बॅक ऑफ लेंथ. टप्पा थोडासा मागे ठेवला, गती काढली
आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न होता. खरं मी तर म्हणेन जयेश पाटीलनं हा फटका खेळत असताना बॅटचा चेहरा लवकर क्लोज केला आणि बॉल उशिरा गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. यावेळेस पहा लॉफ्टेड ड्रॉय ऑफ ड्राय केलाय. मिड ऑफ नाही आहे त्यामुळे लॉंग ऑफला जीवित मात्र बॉल अडवतोय. सिंगल मात्र मिळताना दिसतंय जयेश पाटीलला आणि सिंगलच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड 23 धावा. विघ्नेश फारसे आल्या नाही आहेत. समर्थकडून सुरुवात केली तो बाद झाला. त्यानंतर धावांचा फ्लो थांबलाय असं मी म्हणेन. डेफिनेटली धावा थांबल्या, धावा कराव्या लागतील आणि दोन्ही बॅटरकडे क्षमता आहे धावा करण्यासाठी. हा बॉल परत टाकावा लागेल असं वाटते सोनू बिनला. आउटसाइड ऑफ स्टंप. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये हे अनुशासित रन आपल्या टीमच्या नावावरती लावते आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना कट करायचा होता. वेगाने बीट केलाय. सरळ गेला पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये. सोनू बिनचं तुम्ही पाहता एक लक्षात येते की सातत्यानं ऑफसाइड ऑफ स्टंप हे बॉल डिलिव्हर केलेले आहेत आतापर्यंत. सोनूनं कुठलाही रूम दिला नाहीये मोठा फटका खेळण्यासाठी आणि याच्यासाठी जाणला जातो हा सोनू बिन हा खेळाडू. यावेळेस पहा लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह डीप मध्ये लॉंग ऑफला जीवित मात्रे उडी मारून बॉल अडवलाय. काय फिल्डिंग केली जाते. जीवित मात्रे अगदी फ्रेम मध्ये आलाय. या स्पर्धेच्या इथे ओव्हर झाली. बॅकअप खराब झालं त्यामुळे दुसरी धाव लगेच चोरली मैदानामध्ये. दिवसा ढवल्या चोरी तीही धावांची आणि या 2 धावा मिळतात अजिंक्य लाडूला. 2 रनच्या मदतीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 23 रन. 23 लॉस ऑफ 2 विकेट्स. आतापर्यंत 2 विकेट्स गमावलेल्या आहेत गोपीदादा प्रतिष्ठान या टीमनं. गोलंदाज तयार. सोनू बिन पुलर लेनचा बॉल चॉप केल्या बॉलला थोडं दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा जीवित मात्र थोडीशी पंबलिंग करतोय. फेकी चांगली आहे. रनआउटची संधी परंतु नाही मिळणार हा रनआउट. थोडासा उशिरा. ओले किती धावलाय अजिंक्य लाडो. 2 रन इथे कंप्लीट केले आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 रनच्या मदतीनं धावा आलेल्या आहेत तब्बल 25. बघा मोठे फटके येत नाही पण एका धावाला 2 धावामध्ये कन्वर्ट केलं गेलंय. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं पाहायला मिळते. म्हणूनच जरी धावा आल्या नाही तरी ते 2-2 धावाने धावफलक मात्र हालत ठेवलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 25 या आकड्यावर. 3ऱ्या षटकाचा खेळ इकडे सुरू असताना पुढचा बॉल सोनू बिनचा. पुन्हा एकदा पहा जडमध्ये टाकला हा बॉल. अगदी खोलात टाकलाय. डिग आउट करत असताना फक्त सिंगलच मिळून जाईल अजिंक्य लाडूला आणि सिंगल नंतर ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या धावा 13. दुसऱ्या ओव्हरमध्ये मोहीननं 5 धावा खर्च करत असताना 1 विकेट प्राप्त केला आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये सोनू बिननं 8 धावा खर्च केलेल्या आहेत. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर गोपीदादा प्रतिष्ठान या टीमची धावसंख्या आहे 2 गडी बाद 26 धावा. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. तेजदीप इलेव्हन दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला टॉससाठी आणि आपल्या ड्रेस कोडसाठी लगेचच व्यासपीठावरती यायचं आहे. तेजदीप इलेव्हन सातारा टीमचा कॅप्टन आणि ट्रायडंट नवी मुंबई टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी व्यासपीठावरती रिपोर्टिंग करायचं आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 26 या आकड्यावरती 4थ्या षटकाला सुरुवात होईल. या ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये विघ्नेश मडवींचा आवाज. तत्पूर्वी जाऊया डीजे कडे. ऐकूया यशकडून एक सुमधुर संगीत. हार्दिक स्वागत आहे. आदरणीय शिवसेना शहर प्रमुख नवी मुंबई प्रवीण काळूराम म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली धर्मवीर आनंदिगे चषक 2024 पर्व क्रमांक 23 व ही 23 वर्षाची परंपरा आज देखील जतन करून ठेवली आहे आणि त्याचं कौतुक करावं लागेल प्रवीण दादा म्हात्रे यांचं. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते
26 आकड्यावर. बॅटिंग करत असताना गोपीदादा प्रतिष्ठान टीम 2 गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रमेश सिंग आलाय. चांगला खेळ सुरू आहे. आज खुल्या गटातील रणसंग्राम आणि तमाम प्रेक्षकांच्या नजरा या स्पर्धेकडे लागलेत. काल या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडवर अजिंक्य लाडो, मॅन फ्रॉम दिविशा 11 ऐरोली. पहिलाच बॉल अकुटप्प्याचा पूल करण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. खूप चांगला झेल पकडला जातोय मंदार गुरवच्या माध्यमातून आणि आणखीन एक विकेटचं पतन. अजिंक्य लाडोला परतावा लागेल. फलंदाज बाद. पहिलेच विकेट प्राप्त केलेली आहे. छोटू सिंग म्हणजे रमेश सिंग, वाशेगावचा खेळाडू. बॅकअप लेंथ होता, टप्पा थोडासा मागे ठेवला. बॅकफुटला जात असताना फुल करायचा होता, परंतु रिॲक्ट चांगला झाला नाही या फटक्यामध्ये. अजिंक्य लाडो बॅटची कडा घेतल्यानंतर फाईन लेगला मंदाव गुरव यांच्याकडून झेल टिपण्यात आलाय. फलंदाज इथे बाद होईल. तिसऱ्या क्रमांकाचा अजिंक्य लाडो आउट. हा खेळाडू देखील नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक वर्ष क्रिकेट खेळतोय आणि पहिल्याच बॉलवर अजिंक्य लाडोला बाद केलाय. नवीन बॅटर स्वतः कर्णधार आलाय सतीश सणस. क्षमता या खेळाडूकडे, अनेक वर्ष क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू आहे. पहिलाच बॉल, बॅटची एज अगदी रुबी कट, लेमन कट पाहायला मिळते आणि फाईन लेग रिजन मध्ये खूप चांगले क्षेत्ररक्षण केलं जात आहे. खूप चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे रमेश सिंग छोटूच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 26 आकड्यावर धावा कराव्या लागतील. धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफस्टंपवर मारा ठेवला गेलाय आणि लाजबाब चेंडू हाताळला गेलाय. अप्रतिम षटक सध्याच्या घडीला सुरू आहे रमेश सिंग छोटूच्या माध्यमातून, कारण की अचूक टप्प्याची गोलंदाजी या ओव्हरमध्ये पाहायला मिळते आणि कुठलाही रूम, कुठलाही मोठा फटका खेळण्याची संधी देत नाही. लाजबाब गोलंदाजी सुरू आहे. चौथ्या षटकाचा खेळ इथे मार्गस्थ असताना यावेळेस फटका चांगला आहे. एलिव्हेशन पाहावा लागेल. लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना जयेश पाटीलच्या बॅट मधून येतोय मस्ट नीडेड षटकार. चेडू सीमारेषा पार. षटकार अगदी स्लॉट मध्ये बॉल होता, पाठवलाय लॉंग ऑन रिजन मध्ये सीमारेषे पलीकडे. जयेश पाटीलला आता आक्रमकता धारण करावी लागेल. फिफ्थ गिअरवर बॅटिंग करावी लागेल. एक्सेलेटर दाबावा लागेल. षटकार आलाय. आणखीन अकोट टप्प्याचा बॉल भिरकावलाय. जीवित म्हात्रे पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये पटकॅश झाली. ड्रॉप. चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना चुका झाल्यात आणि कॅच झाली ड्रॉप. येस, या अगोदर जीवित मात्रेनं इम्प्रेस केलं होतं, प्रेम मध्ये आला होता प्रत्येक मॅच मध्ये. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा धावा वाचवल्यात, चांगले चांगले झेल टिपले. इथे सुद्धा चांगले झेल टिपले, परंतु इथे आता झेल सोडलाय जीवित मात्रेकडून. होतं असं क्रिकेटमध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 34 आकड्यावर. पुन्हा एकदा संधी आहे. रमेश सिंग त्या खाली आहे. आता चूक होणार नाही आणि शेवटच्या बॉलवर आणखीन एक विकेटचं पतन होतंय. सतीश सणसला परतावा लागेल. फलंदाज क्रमांक बाद होतोय. तिसरा धक्का लागतोय गोपी. चौथा धक्का लागतोय गोपीदादा प्रतिष्ठान टीमला. सतीश सणस बॅक टू द डगआउट. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 34 आकड्यावर. उमेश सर धावा कमी आहे, कारण की 60, 65, 70, 75 असं धावफलक आपल्याला आज सकाळपासून पाहायला मिळालं, पण दुपारच्या सत्रामध्ये या धावा कमी आहेत. काय म्हणाल? हो, अगदी बरोबर आहे. ह्या धावा भरपूर कमी आहेत. 4 षटकं ही संपलेली आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा कमी आहे. एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल. का तर सेकंड इनिंगमध्ये जो परी-11 तलवली टीम फिल्डिंग करते तो तगडा संघ आहे आणि बॅटिंग लाईन जर पाहिली तर खोली त्याची भरपूर आहे बॅटिंगची. आता योगेश पवार आज या मॅचमध्ये आपल्याला दिसतोय. पहिल्या मॅचमध्ये नव्हता, परंतु आता या मॅचमध्ये योगेश पवार आलाय. म्हणजे बॅटिंग जी खोली आहे ती भरपूर स्ट्रॉंग झालेली आहे. त्यामुळे धावा काढणं गरजेचं आहे गोपीदादा प्रतिष्ठान या टीमला. डेफिनेटली या मॅचमध्ये जर पाहिलं तर मोठं टार्गेट उभं करावं लागेल, कारण की बॅटिंग स्ट्रेंथ योगेश पवार आल्यानंतर अजूनही वाढली आहे. गोलंदाजी ट्रॅकवर अखेरचे षटक घेऊन येतोय मोहीन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. वैभव पाटील, मॅन फ्रॉम कणठवली. कणठवली गावचा सितारा आहे.
जयेश पाटीलला आक्रमकता धारण करावी लागेल. 6 बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 34 या आकड्यावर 4 गडी बाद. पहिलाच बॉल अगदी बॅटची एज लागली होती. फाईनमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होतं, मात्र सिंगल मिळते. स्ट्राईक रोटेट केली जाते. अखेरचं षटक आहे. मोहीन गोलंदाजी ट्रॅकवर मागच्या षटकामध्ये देखील मोहीनने चांगली ओव्हर हाताळली गेली होती. फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 गडी बाद देखील केला होता. तोच मोहीन. स्लॉग ओव्हरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. वैभव पाटील पहिल्याच बॉलपासून आक्रमण करावं लागेल, कारण की 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि टीमची धावसंख्या 35 या आकड्यावर. चला, ट्रायडेंट नवी मुंबई टीमचा कॅप्टन लगेचच रेडी राहा. बॉल सोडून दिलाय. आउटसाइड ऑफ स्टंप. अंपायर धनंजय कोळी यांचा इशारा येतोय, व्हाईट बॉलचा इशारा. खूप चांगली अंपायरिंग राहिली. अंपायरांचं कौतुक करावं लागेल. शशी साटम सर असतील, बंटी कांबळी सर असतील किंवा धनंजय कोळी सर असतील, या तिन्ही अंपायरने खूप चांगली अंपायरिंग केली. शेवटचं षटक. अखेरच्या षटकामध्ये धावांची गरज असेल. इथे पुन्हा एकदा बॅटची एज आणि पुन्हा एकदा त्या झोनमध्ये चेंडू जातोय आणि सिंगल मात्र मिळते. मोठा फटका मारण्यापासून वंचित ठेवलाय, पण कौतुक करावं लागेल मोहीन आणि संपूर्ण टीम परी 11 तळोली, म्हणजेच प्रेमनाथ पाटील तळोली यांचा संघ आहे. क्रिकेटचे भरपूर चांगले चाहते आहेत आणि क्रिकेटसाठी भरपूर योगदान त्यांनी सातत्याने दिलेत. प्रेमनाथ पाटील यांचा संघ देखील आहे. आणि या बॉलवर मात्र धावचीच्या स्वरूपात जयेश पाटील बाद होत असताना आणखीन एक विकेटचं पतन. 5वा गडी गारद होतोय. धावांची गरज असताना हे विकेट्स पडत असताना इथे सिंगल डबलचा खेळ सुरू आहे. विघ्नेश, मला वाटत नाही आता एक चांगला टार्गेट सेट होईल गोपीदादा प्रतिष्ठान या टीमकडून. सातत्यानं विकेट्स त्यांचं पडत गेलेले आहेत. रेग्युलर इंटरव्ह्यूमध्ये विकेट गेलेत आणि त्यामुळे धावा येत नाही आहेत. आणि आणखीन एक मी उल्लेख करेन, कंठवली गावचा जो वैभव पाटील आहे तो मात्र उशीर आलाय. या खेळाडूला थोडासा लवकर पाठवायला पाहिजे होतं. पाठवलं असतं तर कदाचित धावा आल्या असत्या. नवीन बॅटर. जर सिंगल मिळते, सिंगलने टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 38 या आकड्यावर. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. नवीन फलंदाज अनिल जाधव. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अनिल जाधव सेकंडवर पाहायला मिळते. मॅन फ्रॉम महापे. बॉल सोडून दिलाय, अगदी बाहेरून आतमध्ये आणलाय. बॉल डॉट बॉलची सांगता होतीये. यावेळेस थर्ड अंपायरची मागणी केली जाते बॅटिंग टीमकडून. DRS वापरला जातोय आणि शशी साटम सर त्याची पडताळणी करत असताना बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय की जी ऑफस्टम्पची लाईन आहे तिला क्रॉस केली, त्यामुळेच DRS हे देखील तुमच्याकडे अवेलेबल असेल. एक DRS तुम्ही वापरू शकता. जर ते सक्सेस झालं तर पुन्हा एकदा तुम्ही वापरू शकता. जर अनसक्सेस झालं तर त्यापुढे तुम्हाला DRS वापरता येणार नाही. ही फेअर डिलिव्हरी आहे की वाईट बॉल आहे? फेअर डिलिव्हरी, म्हणजेच डॉट बॉलची सांगता होतीये. चांगला खेळ सुरू आहे. शेवटचा बॉल, अखेरचा बॉल. गोलंदाज तयार. अखेरच्या बॉलवर ऑन ड्राईव्ह केलाय. गॅपमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येईल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. नागेश वाडेकर फंबलिंग झालाय. 2 धावा कंप्लीट आणि तिसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जातात. अखेरच्या बॉलवर आल्या 3 धावा. षटक क्रमांक संपले गेले. 5 व 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 41 या आकड्यावर आणि 42 धावांचं टार्गेट उभं केलंय. बघूया या 30 बॉलमध्ये गोपीदादा प्रतिष्ठान या 42 धावांचा कसा बचाव करतोय आणि परी 11 तळोली टीम या धावांचा पाठलाग कसा करतोय. क्रिकेटचा घमासान, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा कुंभमेळा इथे कोपरखेड्याच्या भूमीवर पाहायला मिळते. धर्मवीर चषक 2024. जाऊया नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आणि प्रदीपजी विचारे सर येतील मायक्रोफोनवर. O2 कॉमेंट्री बॉक्स.
हेलो। तेजदीप 11 सातारा बनाम ट्राइडेंट नवी मुंबई, इन दोनों टीमों के दरमियान अब टॉस किया जाएगा। चला पाहुणे आलेले आहेत, त्यांचे सत्कार घेऊया फटाफट। सन्माननीय हिरामन पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान येथे केला जातोय, त्यांचं येथे शुभ आगमन झालंय। चला फटाफट घ्या, कारण की वेळ वाया जाऊ देऊ नका प्लीज। गुपेश म्हात्रे यांच्याकडून मायेची शॉल आणि सुगंधित पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान आपल्या ह्या व्यासपीठावरती केला जातोय। अतिथी देव भव याचं यथोचित पालन या स्पर्धेच्या दरम्यान आदरणीय आयोजक प्रवीण काळूराम म्हात्रेजी यांच्याकडून करण्यात येतोय। त्याचप्रमाणे सन्माननीय उत्तमजी भोईर साहेब यांचं देखील येथे आगमन झालंय। जितेंद्रजी म्हात्रेजी यांच्याकडून त्यांचा मायेची शॉल सुगंधित पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात येतोय। फार फार धन्यवाद। चला टॉस करूया। आदरणीय आमचे पाहुणे दत्ता साष्टे साहेब, चला आपल्या शुभार्थे हा टॉस होईल या। चला प्रवीणजी म्हात्रे सन्माननीय आयोजक, चला या फटाफट टॉस घेऊया। तेजदीप 11 सातारा बनाम ट्राइडेंट नवी मुंबई। सूरज जी राणा सर की टीम ट्राइडेंट लॉजिस्टिक से ट्राइडेंट नवी मुंबई। जब जब भी राणा सर को मैंने कॉल किया इस प्रतियोगिता के लिए प्रवीण दादा, तब तब राणा सर ने कहा है कि अरे यार प्रवीण दादा की मैच है तो मेरी एक टीम लिख दो। बघा किती सपोर्ट आहे आपल्या प्रत्येक गावासाठी सूरजजी राणा सर यांचा। तेजदीप सातारा वर्सेस ट्राइडेंट नवी मुंबई असा टॉस होईल। दोन्ही संघाचे संघनायक तेजदीप साताराचे कॅप्टन इकडे आहेत। ट्राइडेंट नवी मुंबई, ट्राइडेंट नवी मुंबई कप्तान से मेरी गुजारिश है कि टॉस के लिए आइए प्लीज। ट्राइडेंट नवी मुंबई के कप्तान से गुजारिश है, जर माझा आवाज ते ऐकत असतील तर कृपया करून टॉस साठी या प्लीज। वेळ वाया घालू देऊ नका, कारण की मॅच सुरू आहे। तू आमचाच आहेस, प्रवीण दादाचा मुलगा बोलतोय की मी पाहुणा नाही आहे, तू आमचाच आहेस। आणि ऑर्गनायझर पुढे यालाच करायचं आहे दादा, बिलकुल दादाच्या खांद्याला खांदा लावून येणाऱ्या मला वाटतं 8-10 वर्षातच ही स्पर्धा जी आहे हे पुढे चालवेल, याच्यामध्ये कुठलीच शंका नाही आहे। क्रिकेट सोडून तो फुटबॉलकडे वळलाय। ट्राइडेंट नवी मुंबई प्लीज, पुन्हा एकदा विनंती करतोय प्लीज। तेजदीप सातारा आणि ट्राइडेंट नवी मुंबई दोन्ही कॅप्टन इकडे आलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे। सचिन काटकर ट्राइडेंट नवी मुंबईचे कॅप्टन आहेत आणि सुशांत शिंदे हे साताऱ्याचे कॅप्टन आहेत। तेजदीप 11 सातारा, ऑल द बेस्ट। चला दत्ता साष्टे साहेब यांच्या शुभार्थे हा टॉस केला जातोय। ट्राइडेंटचा कॉल आहे, टेल इज अ कॉल। आपण तेजदीप साताऱ्याच्या संघनायकाने टॉस जिंकलाय, काय करणार? बॅट फर्स्ट करतो। जास्त काय विचारणार नाही, कारण की किती धावा काय हे सगळं एक खेळाचा अंग असतो। या स्पर्धेबद्दल तुम्हाला काय वाटतंय? स्पर्धा तर पहिल्यांदाच आम्ही एवढी चांगली खेळतोय, एवढं वातावरण ग्राउंड पब्लिक बघून मस्त वाटतं एकदम। आणि काय स्टार कास्ट असेल आज तुमची? स्टार कास्ट आम्ही साताऱ्यावरूनच आलोय सगळे। अनिकेत न्यायने ते मयूर कुंभार, तेजस शिंदे, अक्षय भोसले, एवढेच मोठे प्लेयर असे कोण नाही। ओके, ऑल द बेस्ट। सगळेच मोठे असतात ओपन मध्ये, यात कुठलीच शंका नाही आहे। तुम्हाला देखील तोच प्रश्न विचारतोय
या स्पर्धेबद्दल काय वाटतंय? 23वं वर्ष आहे, प्रवीण काळूराम म्हात्रे आयोजक आहेत या स्पर्धेचे, जे येथे उपस्थित आहेत. काय वाटतं या स्पर्धेबद्दल? 23 वर्ष स्वर्गीय आनंद दिघे चषकाचं आयोजन प्रवीण म्हात्रे दादांकडून केलं जात आहे. स्पर्धा खूपच चांगली आहे आणि 23वं वर्ष बोललं तर क्रिकेटला खूप सपोर्ट करतायत प्रवीण दादा मात्र या माध्यमातून. स्टार कार्ड्स काय असेल तुमची ट्रायडनची? मुंबई आणि नवी मुंबईचे प्लेयर आहेत. मुंबई आणि नवी मुंबईचे प्लेयर आहेत. ऑल द बेस्ट. न्यूज फ्रॉम द सेंटर. टॉस जिंकलाय तेजदीप साताऱ्याच्या संघनायकांनी आणि त्यांनी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बघा काय जबरदस्त क्रिकेट प्रतियोगिता. जितनी भी प्रशंसा आदरणीय आयोजक प्रवीण कालूराम म्हात्रे जी की जाए उतनी कम है. धर्मवीर आनंद दिघे चषक 23वां वर्ष है और बड़े ही धूमधाम से बड़े खूबसूरत अंदाज में हर प्रति वर्ष की तरह इस वर्ष भी 2024 में इस प्रतियोगिता का आयोजन किया हुआ है. ओवर टू कॉम्बॉक्स विघ्नेश मडवी. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच प्रदीपजी विचारे सर. रेडिओ जॉकी तुम्ही त्यांची वाणी ऐकत होतात. पुन्हा एकदा धर्मवीर चषक 2024 या क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मॅच सुरू आहे. गोपीदादा प्रतिष्ठान वर्सेस परी 11 तळोली अशा दोन संघांमध्ये 42 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नागेश वाडेकर आणि हर्षद पेंढारी, बंटी पेंढारी फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर मॅन फ्रॉम रिद्धी सिद्धी कोपरे मिस्टर प्रभाकर निषाद. तेज तरार गोलंदाज आहे. क्षमता आहे या गोलंदाजाकडे, पण विकेट्स काढावे लागतील. उमेश सर एक चांगला खेळ सुरू आहे. 42 धावांचा टार्गेट आहे. पहिलं षटक आणि पहिला बॉल. पहिलाच बॉल अगदी पुल केलाय. चेंडू जातोय मिड विकेट रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव मिळते आणि आपलं खातं उघडतोय नागेश वाडेकर पहिल्या चेंडूवर. बघा विघ्नेश 42 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये. अगदी समीप आव्हान आहे आणि इथे आता गोपीदादा प्रतिष्ठान या टीमला विकेट्स घ्यावे लागतील. विकेट्स फॅक्टर महत्त्वाचा आहे, तरच ही मॅच बनवू शकते. लक्ष छोटं आहे. जर लवकर विकेट्स प्राप्त झाल्या तर मात्र एक दबाव टाकण्याचा प्रयत्न होईल आणि कमबॅक करण्याचाही प्रयत्न होईल. 42 धावांचं लक्ष आहे. प्रभाकर निषाद पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकत असताना फुलर लेनचा बॉल फक्त ग्लान्स केला बॉलला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. बंटी पेंढारी हर्षद पेंढारीच्या बॅटमधून येतोय. बॉल सीमा पार. चौकार. टोस बॉल. थँक्यू डीजे. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 7. लक्ष आहे 42 धावांचं. लवकरच विकेट्स घ्याव्या लागतील. हा सामना जर रोमांचक करायचा असेल तर गोपीदादा प्रतिष्ठान या टीमला पुन्हा एकदा चांगला फटका. ऑन साईडला छान वलवलाय. डीपमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत सिंगल मिळताना दिसते हर्षद पेंढारीला आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्डवरती 8. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. धर्मवीर चषक या स्पर्धेचे भाग्य विधाते, स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय श्री प्रवीण कालूराम म्हात्रे जे शहर प्रमुख आहे शिवसेनेचे नवी मुंबईचे, त्यांच्या संकल्पनेतून साकारलेले सलग 23वं वर्ष आहे या स्पर्धेचं. गोलंदाज तयार. प्रभाकर निषाद. यावेळेस पा लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह गॅप शॉट आहे, परंतु डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आलाय धावत. फिल्डिंग चांगली होते. फक्त सिंगलच देऊन जाईल फलंदाज नागेशला. नागेश वाडेकर ऑफ द मार्क. हर्षद पेंढारी स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते. मागच्या वर्षीची रायगड प्रीमियर लीग मला आठवते. 6 बॉलमध्ये 6 षटकार याच हर्षद पेंढारीने लगवले होते आणि ती स्पर्धा अक्षरशः धुमाकूळ घातला होता. अनेक स्पर्धा गाजवल्या त्या खेळाडूने. यावेळेस पा ऑन ड्राईव्हचा फटका 30 सर्कलच्या आतमध्ये. मिड ऑन आहे सतीश सनस. खूप चांगली फिल्डिंग करतो त्यामुळे धाव येणार नाही आहे. असे डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल किंबहुना विकेट्स घ्याव्या लागतील तरच मात्र कमबॅक होईल या मॅचमध्ये. लक्ष 42 धावांचं. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती 9. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं सुरू असताना प्रभाकर. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह तर केलाय ऑन साईडला. डीपमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. फक्त सिंगल मिळताना दिसते.
आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्डवरती रन झाल्यात 8. DS तिवारी उपजिल्हा संघटक यांचं आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. 42 धावांचं टार्गेट आहे आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 8 धावा धावफलकावर लागलेत. म्हणजे उर्वरित 24 चेंडूचा खेळ बाकी आणि 24 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. गोलंदाजी ट्रॅकवर मॅन फ्रॉम कंठवली वैभव पाटील. बॅटिंगमध्ये योगदान देता आलं नाही, पण आता गोलंदाजीमध्ये विकेट्स काढाव्या लागतील. हर्षद पेंढारीची विकेट फार इम्पॉर्टंट असेल गोपीदादा प्रतिष्ठान टीमसाठी. हो, अगदी बरोबर आहे. या ओव्हरमध्ये जर वैभव पाटीलला ही विकेट प्राप्त झाली तर थोडासा कमबॅक होईल या मॅचमध्ये. 34 धावांची अजूनही आवश्यकता आहे. हा बॉल वेल लेफ्ट सोडून दिलाय आउटसाइड डॉप स्टंप, त्यामुळे अंपायर सिग्नल करताय व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. टीमच्या टोटलमध्ये आता टीमची धावसंख्या 9 धावा. लक्ष छोटं आहे विघ्नेश, 42 धावांचं, त्यामुळे थोडीशी संयम, टेम्परामेंट या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते. यावेळेस स्विच इट करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर हा बॉल हर्षद पेंढारीला खाली राहून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. काय वाटतं विघ्नेश, या मॅचमध्ये काय थोडंसं लक्ष छोटं आहे, काय करायला पाहिजे गोपीदादा प्रतिष्ठान या गोपीदादा टीमला? प्रतिष्ठान डॉट आणि विकेटवर भर द्यावा लागेल, त्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल. यावेळेस बॅटची एज कॉट बिहाइंड, जी विकेटची गरज होती ती विकेट प्राप्त झाली आहे. वैभव पाटीलला सफलता मिळते. पहिला धक्का लागतोय परी 11 तळोली संघाला. हर्षद पेंढारी, बंटी पेंढारी बॅक टू द डगआउट. स्पर्धेला सदिच्छा भेट देऊन दिली आणि निलेश मर्डेकरांनी सुद्धा खूप चांगली समालोचकाची भूमिका पार पाडली. आज आय थिंक कर्जतचा एक बुलंद आवाज आमचे मित्र समीर सोमणे इथे उपस्थित होतील आणि त्यांचाही आवाज आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून या स्पर्धेला वाचताना दिसेल, ऐकायला मिळेल प्रेक्षकांना या मॅच नंतर. प्रत्येक समालोचकाचा सन्मान केला जातोय प्रवीण दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून आणि त्यामुळेच ही स्पर्धा प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जीवित म्हात्रे. अफलातून खेळ मागच्या मॅचमध्ये पाहायला मिळाला. जीवित म्हात्रे आठवते ती रायगड वर्सेस ठाणेचा सामना. केजू मुंडेच्या अगेन्स्ट 4 बॉलमध्ये 23 धावा कुठल्या होत्या. जीवित म्हात्रे हे नाव जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटमधला एक मोठं नाव आहे. अनेक मोठमोठ्या इनिंग तो खेळला आहे आपल्या कारकिर्दीमध्ये. या मॅचमध्ये छोटं आव्हान आहे, त्याला पार करत असताना कशा पद्धतीने क्रिकेट खेळ. यावेळेस ऑन साइड ऑन ड्राय केलाय. मिड ऑनच्या वरून चेंडू फरार होईल सीमारेषे पलीकडे. जीवित म्हात्रेच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग चौकार. यावेळी ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय. कट करण्याचा प्रयत्न केला होता, लाईन मिस केली. अंपायरचा इशारा येतोय व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या साह्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. 42 धावांचं टार्गेट आहे, छोटं टार्गेट आहे, पण इथे
त्याचा बचाव करत असताना गोलंदाज चूक करतोय, कारण की 2 वाईट बॉल आतापर्यंत हाताळलेत वैभव पाटीलने. इनसाइड आउट, लाजवाब फटका लगवला जातोय. कव्हर रिजन मध्ये, स्वीपर कव्हर रिजनला सीमारेषे पलीकडे जीवित मात्रेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा क्रॅकिंग कव्हर ड्राय चौकार. येतोय पुन्हा एकदा स्लॉग स्वीप आणि बॉलला पाठवलाय वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्ल्यात गेलाय. बॉल सीमारेषा पलीकडे जीवित मात्रेच्या बॅट मधून येतोय उत्तुंग षटकार. बाहेर जीवित मात्रे हे नावाचं वादळ या मैदानामध्ये घुंगवत आहे, कारण की जीवित मात्रेची नॅचरल बॅटिंग अशीच आहे. तो ज्या पद्धतीने बॅटिंगसाठी उतरतो, स्लॉग ओव्हरमध्ये अगदी घातक फलंदाज म्हणून जाणला जातोय. इथे देखील पुन्हा एकदा फटका आहे. वाईडिश लॉंग ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा पार, चौकार. सामना क्लिअर झालाय, सामना खुला झालाय, कारण 42 धावांचं लक्ष होतं या मॅच मध्ये. आता 18 बॉल शिल्लक आहेत, 18 चेंडू मागे धावा करायच्या आहेत विजयासाठी. परिलेबन तलवली या टीमला फक्त 14. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती प्रभाकर निषादने, पण वैभव पाटील एक्सपेन्सिव्ह ठरला. त्याचं कारण होतं की जीवित मात्रे जो बॅटिंगसाठी उतरला आणि पहिल्याच बॉल पासून काय आक्रमकता धारण केली. माणसाच्या मनामध्ये 2 घोडे धावत असतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. ज्या घोड्याला आपण जास्त खुराक देतो ना, तो घोडा जास्त धावतो. म्हणूनच जीवित मात्रेने पॉझिटिव्ह इंटेंट धारण केलं आणि अटॅक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. हो अगदी बरोबर आहे. पॉझिटिव्ह इंटेंट म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन तुमच्याकडे असेल तर कुठलंही ध्येय तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये गाठू शकता. डेफिनेटली तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. अतुल भालेकर गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल थ्रू द कव्हर, दमदार स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, फक्त सिंगल मिळतीये. अगदी सामना सोपा झालाय मी म्हणेन. बघा एक सूचना आहे, आपल्याला प्रवीण दादाला शुभेच्छा द्यायच्या असतील तर फोनवरून तुम्हाला शुभेच्छा देता येणार नाही आहेत. आपण प्रत्यक्ष त्या प्रवीण दादाला भेटा, कारण प्रवीण दादा अशी व्यक्ती आहे मित्रांनो, ही प्रेम करणारी व्यक्ती आहे. आज सर्वसाधारण माणसाला प्रेम देणारी व्यक्ती आहे, त्यामुळे कुठल्याही शुभेच्छा ह्या फोनद्वारे स्वीकारल्या जाणार नाही आहेत, लक्षात घ्या. पुढचा बॉल ऑन साइडला गॅपमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे प्रभाकर निषाद आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. जीवित म्हात्रे चांगली बॅटिंग करतोय. बघा शुभेच्छा ज्या येत आहेत त्या फोनद्वारे किंवा कॉमेंट्री बॉक्समध्ये येतात, त्यामुळेच मॅचचा फोकस कुठेतरी बाजूला सरतं. म्हणूनच ह्या शुभेच्छा जर तुम्हाला द्यायच्या असेल तर कुठल्याही समालोचकाला फोन न करता, आयोजकांना फोन न करता तुम्ही स्टेजवर या. सगळ्यांचा सन्मान इथे राखला जाईल आणि प्रवीण दादा म्हात्रे हे प्रत्येकाला तुमच्या प्रत्येकाच्या शुभेच्छा स्वीकारतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 आकड्यावर. यावेळी देखील आडव्या बॅटने फटका चांगला आहे. गॅपमध्ये पुन्हा एकदा चेंडू जाईल, सिंगल मिळते. खूप चांगली बॅटिंग सुरू आहे. नागेश वाडेकर आणि त्याचबरोबर जीवित म्हात्रे हे 2 बॅटर. हर्षद पेंडारी लवकर बाद झाला, त्यानंतर मात्र डाव सावरला आणि जीवित म्हात्रे आल्या आल्या आपले जलवे दाखवायला सुरुवात केली. विघ्नेश त्याचबरोबर तेजदीप 11 सातारा जी टीम आता या मॅच मध्ये खेळणार आहे पुढच्या मॅच मध्ये, त्या टीमचे ओनर्स संघ मालक आदरणीय अर्जुनदादा गोळे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे या व्यासपीठावरती आम्ही तुमचं सहर्ष स्वागत करतो या धर्मवीर चषक 2024 मध्ये. बॅकफुटला जात असताना वाह कडक शॉट, बॉल सीमारेषा पलीकडे, चौकार.
6 बॉलमध्ये 23 धावांची 20 स्फोटक फलंदाजी. मागचा स्ट्रॉट जर पाहिला तर अकुटप्प्याच्या बॉलला स्क्वेअर कट केला आणि फेकून दिलाय सीमारेषे पलीकडे. जीवित मात्रेच्या बॅटमधून चौकार आलाय. 7 धावांची आवश्यकता अजूनही 14 बॉलमध्ये आणि हा बॉल बॅकफुटला जात असताना इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. व्हाट अ शॉट. बॉल सीमारेषा पलीकडे. आज जीवित आणि जीवितच दिसतोय. मैदानामध्ये फिल्डिंग करत असताना अप्रतिम झेल टिपले. चांगली फिल्डिंग केली. आता बॅटिंग करत असताना अक्षरशः धोतोय असं म्हणतात ना. बॉलर झाले सवली पवली आणि सध्या मारतोय मैदानामध्ये जीवित माऊली. का बॅटिंग करतोय मैदानामध्ये. सुपर बॅटिंग. फक्त एका रनची गरज आहे विघ्नेश. सामना क्लिअर झालाय असंच म्हणावं लागेल या मॅच मध्ये. ही मॅच आपल्या स्टाईलने संपवण्याच्या इराद्यामध्ये काऊ कॉर्नर रिजन मध्ये फेकून दिलाय. जीवित मात्रेचा धमाका आणि ही मॅच अगदी तिसऱ्या षटकामध्ये फिनिश झाली आहे. 9 गडी राखून हा सामना जिंकलेला आहे परी 11 तलवली या टीमनं. महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईलनं हा सामना संपवलाय जीवित मात्रेनं. वेल प्लेड जीवित. 8 बॉल 35 धावांची नाबाद झुंजावत खेळी करत असताना जीवित मात्रेचा खेळ आवडला असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे या बॅटिंग परफॉर्मन्स साठी. 3 षटकार आणि 4 चौकार त्याच्या बॅट मधून. चला मॅन ऑफ द मॅच आपण जाऊया. नो डाऊट तर लो स्कोर मॅच आहे त्यामुळेच आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोणाला द्यायचं. जीवित मात्रेचं चांगला परफॉर्मन्स झाला होता पण एक महत्त्वाचा